नमस्कार दर्शकों, मैं नीरज अरवानी हर दिन अग्निपथ के नए सत्र में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं। चलिए रुक करते हैं खबर की ओर। आज हर दिन अग्निपथ की टीम आप सभी दर्शकों से एक अपील करना चाहेगी कि आप अपने पूरे दिन की दिनचर्या में थोड़ा समय निकालकर ये ज़रूर देखें कि आपके बच्चे आखिर कर क्या रहे हैं, किन से उनका उठना बैठना है, किन बच्चों के साथ उनका मेल मिलाप है और वे आखिर पूरा दिन करते क्या हैं। जी हाँ, ये आज हम लोग इसलिए भी कह रहे हैं क्योंकि पूरे देश के साथ साथ उल्लासनगर में भी लव जिहाद ने अपने पांव पसारने शुरू कर दिए हैं। ऐसा ही एक मामला उल्लासनगर 4 के विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में दर्ज करवाया गया है, जिसे उल्लासनगर के विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन ने आरोपी को गिरफ्तार कर उल्लासनगर की चोपड़ा कोर्ट में पेश भी किया गया। क्या कहना है इस लव जिहाद के पूरे मामले पर पीड़िता का मां का, आइए सुनते हैं। नमस्ते, मैं कल्पना चौधरी, मेरे पति विजय चौधरी। हम लोग महाराष्ट्र उल्लासनगर कुर्ला कैंप 4 में रहते हैं। मेरी बेटी दृष्टि चौधरी, हम लोग ब्राह्मण समाज से है। मेरे बेटी को हमारे आजू बाजू के मुसलमान लोगों ने इस्लाम कबूल करवाया है। 1 साल से बेटी लापता है, कहाँ है कुछ भी है हमको कुछ भी पता नहीं है। हम दर दर के ठोकरे खा रहे हैं, हर संगठनों के पास, हर नेताओं के पास गए, हमको कहीं से भी मदद नहीं मिल पा रही है। हमारे बेटी कहाँ है, किस हालत में है। बीच में कॉल आते थे, हम लोग कॉल कंटिन्यू किए जाते हैं, हमको ब्लॉक किया गया है, किंतु बेटी कॉल तो उठाती है किंतु बात नहीं करती। ऐसा लगता है कि उसको ब्लैकमेल किया जाता है। वो फोन उठाती है, उसका फोन कोई दूसरा ही हैंडल करता है, कुछ भी पता नहीं लग पा रहा है। फिर्यादी है की मी कल्पना चौधरी गणेशनगर समतानगर 1 मध्ये राहते। माझी मुलगी दृष्टी चौधरी, तिचं 2022ला रोजे ठेवले होते, त्यामुळे मी तिला थोडंसं नोकटोक केली आणि तिला समजवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा ते मुसलमान लोक आले आणि बोलले तिला कलमा हे केलं, तिने रोजा ठेवलं, तुम्ही तिला प्रेशर नाही देऊ शकत। आणि मुलीने विश्वास दिला की मी असं काही नाही करणार, मी फक्त मैत्रिणीचं ऐकून रोजे ठेवले होते। त्याच्यानंतर मी 26 जूनला लंडनला गेली। 26 जून 2022ला लंडनला गेली। त्यामध्ये मिस्टर, माझा मुलगा केतन आणि माझी सासूबाई सुलोता चौधरी घरी होत्या। त्याच्या माध्यमातून पण 20 ऑक्टोबर 2022ला मिस्टर बँगलोरला गेले त्यांच्या शेटला घेऊन कामाकरिता। आणि 5 नोव्हेंबर 2022ला माझ्या मुलीचं धर्मांतर झालं। आणि त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की आईवडिलांच्या प्रेझेंटमध्ये मुलीचं धर्मांतर झाले। नंतर आम्हाला हे माहीत नव्हतं की का झालं। 23 तारीख 18 नोव्हेंबर 2022ला मी वापस आली आणि 23 नोव्हेंबर 5-5:30च्या दरम्यान मुलीने एक शहाजत पेपर दिला आणि बोलली आता तुला काय करायचं ते कर, मी धर्मांतर केले। ते पेपर घेऊन मी पोलीस स्टेशनला गेली, पोलिसांना दाखवला आणि ती व्हायरल झाल्यामुळे साऱ्या उल्हासनगरमध्ये झाल्यामुळे मला संघटनेचा सपोर्ट भेटला। संघटनेच्या सपोर्टने मी आतापर्यंत मुलीला जहादीपासून वाचवण्याचा प्रयत्न करते। आणि मी भरपूर जागी गेलेली, भरपूर जागी मी माझा उद्देश ठेवलेला आहे की माझ्या मुलीने काय काय केलेलं आणि आमच्याशी काय काय घटना घडतात आहे। मुली आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, काय सांगायचं? आज आरोपीला अटक करण्यात आलेली, पण आरोपीला शिक्षा व्हावी हीच माझ्या विनंती आहे। का तर आज ही माझी मुलगी त्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्या हिसाबात तिचा ब्रेन चालतोय। का तर तिला टॉर्चर केलं जातं की ब्लॅकमेल केलं जातं, कशाबद्दल ती आमच्याशी एवढं वाईट वागते। जी मुलगी कधी आम्हाला तू म्हणून, कधी आई तू करून न बोलणारी मुलगी आज आम्हाला प्रोस्टिट्यूशनचा आरोप लावते किंवा वडिलांना बलात्कार करण्याचा आरोप लावते, भावाला बलात्कार करण्याचा आरोप लावते। हे कशाबद्दल? म्हणजे तिला कुठे ना कुठे टॉर्चर केलं जातं, कुठे ना कुठे ब्लॅकमेल केलं जातं, तेव्हा ते आमच्यावर असे आरोप लावते। कल्पना, तुम्ही की फिर्याद काय दाखल केली आहे, म्हणजे काय फिर्याद हे दाखल केलेली आहे की 27 मार्च चैत्र नवरात्रीच्या दिवशी, सप्तमीच्या दिवशी माझ्या मुलीने आपिता खातून आणखीन एक बाईने मला घरात येऊन मारहाण केली, इस्लाम कबूल करण्यासाठी प्रेशराईज केलं
आणि माझा देव्हारा जाळला, माझ्या मूर्तीवर थुंकून मला फेकून मारली. माझे मिस्टर तर खूप आजारी होते त्या दिवशी आणि 112 नंबरवर कॉल करून मुलींनी पोलिसांना बोलवलं. रात्री 1 वाजता घराच्या बाहेर गेली आणि पोलिसांनी जेव्हा आम्हाला सपोर्ट केला तेव्हा पोलिसांना असं बोललं गेलं की तुम्ही हिंदू टेररिस्ट आहे म्हणून तुम्ही तिला सपोर्ट करता, मला सपोर्ट नाही करत असं बोलले. तर पोलिसांनी त्यांना हे सांगितलं की त्यांचं घर आहे तर तू त्यांना का छळ करत आहे, त्यांच्या भावना का दुखवत आहे. तर ते बोलते की आईचा गळा कापला आणि तिचं रक्त निघालं तर माझा अल्ला खुश होतो. तिचं एवढ्या मात्राने ब्रेन वॉश झालेलं आहे. म्हणजे आज ही मुलगी भरपूर ब्रेन वॉशच्या ह्याच्यामध्ये फसलेली आहे आणि तिला खूप मोठ्या प्रमाणाने इस्लाम लोकांचा सपोर्ट आहे आणि त्यांच्या बळावरती बोलते. तिला कुठे ना कुठे तिला काही ना काही ब्लॅकमेल केलं जातं आहे. ब्लॅकमेल केल्याशिवाय ती एवढी खोटं बोलू शकत नाही. आता तुमची मागणी काय असणार आहे? आता माझी मुलीला तिथून काढायचं आहे. मला कशाही परिस्थितीत मला माझ्या मुलीला ते इस्लामकडून काढायचं. का तर आजच्या टायमामध्ये यशस्वी तिचं शिंदे त्यांची मर्डर झालेली आहे. भरपूर मी घटना बघितली. श्रद्धा वाळकरची घटना बघितलेली आहे, मी श्रेयाची घटना बघितलेली आहे, मी साक्षीची घटना बघितलेली आहे. भरपूर घटना आहेत आणि माझ्याकडे मात्र एक मुलगी आहे. तर मी सर्वांना विनंती करते की माझ्या मुलीला वाचवावं, त्याच्याबद्दल सर्व